सुख आणि दुःख एकाला जवळ करू पाहणारे तर दुसऱ्यापासून लांब लांब पळणारे आपण. सदा सर्व काळ सुखी राहण्यासाठी चेष्टा करणारे आपण. सभोवताली नजर फिरवली तर स्वतःला सर्वात दुःखी समजणारे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांना, काळाला व परमेश्वरालाही दोष देऊ पाहणारे. अशा मोहजाळात अडकलेले असताना सर्व काही हाताबाहेर जाताना पाहून नैराश्याच्या जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत श्री समर्थ रामदासांचे हे मनाला केलेले उपदेश ऐकून मन समाधान पावते. जनी सर्व सुखी असा कोण आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधुनी पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले.